बघा, आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू आहे. मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या असं आंदोलन चालू आहे. हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, मुंबई गॅजेट याची अंमलबजावणी करून मराठे हे कुणबीच आहेत. या हायकोर्टाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी याबाबतच या ठिकाणी जरांगे साहेब या ठिकाणी चर्चेला येत आहेत, आंदोलन करत आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे सत्ताधीश आहेत आणि त्यामुळे सत्ताधीशाच्या विरोधात का गोडगोड बोलणार का? ते सत्ताधीशांनी आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे मनोज जरांगे साहेब जे बोलत आहेत ते पोटाचं बोलत आहेत. पोटात आहे त्यांच्या, ते ओटात येत आहे त्यांच्या. ते रागडे आहेत, शेतकरी समाजातून लहानाचे मोठे झालेले आहेत आणि अशा पद्धतीने रागडे आहेत. ते का सुसंस्कृत नेतृत्व नाही आहे की ते चांगल्या भाषेत बोलतील. बाळासाहेबांची जशी ठाकरी भाषा होती त्याच पद्धतीने जरांगे साहेबांची सुद्धा रागडी भाषा आहे. आणि ती रागडी भाषेचं ह्या लोकांनी एवढं ज्या पद्धतीने ओवापोह करतायत, थोडं ओवाप करू नये. काही जे असतात जरांगे साहेब बोलले, ते बोलून गेल्यानंतर त्यांनी त्यानंतर माफीसुद्धा मागितली आणि काय चूक झाली असं ती पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे जरांगे साहेब काय बोलतात ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आम्हाला मराठ्यांना आरक्षण कसं भेटेल याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या लोकांनी बोललं पाहिजे. हाके देखील आता या आंदोलनात काय सांगा? म्हणजे हाकेच्या विरोधामध्ये धनगर समाजाची लोक आंदोलन करत आहेत. हाकेंना 2-4 धनगर समाजाच्या मेळाव्यामधून हाकलण्यात आलेलं आहे. हाकेचं नेतृत्व धनगर समाजात मान्य करत नाही आहे. ओबीसीचे नेतृत्व आता जरांगे साहेबच ओबीसीचे नेतृत्व करत आहेत. कारण जरांगेंनी 2 करोड मराठ्यांना कुणबी हे दाखले दिलेले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त ओबीसीची जी लोकसंख्या आहे ही कुणब्यांची आहे आणि कुणब्यांचं नेतृत्वच जरांगे साहेबांकडे असल्यामुळे खरोखर ओबीसीचं नेतृत्व मनोजी जरांगे साहेब करत आहेत. हाके बिके हे किती हाक मारत बसले तर त्यांना कोणी व्हॅल्युशन नाही आहे आणि हाकेने आपलं एवढं उडू नये की या पद्धतीने. आमचं असं मत आहे, आमचा समाज या ठिकाणी आंदोलन करतो आहे तर धनगर समाज आंदोलन करेल, मातंग समाज आंदोलन करेल, इतर समाज, वंजारी समाज आंदोलन करेल. आम्ही त्याच्यामध्ये कधी भाग घेत नाही. तरी इतर समाजाच्या लोकांनीसुद्धा आपण खाली फुकट या ठिकाणी आंदोलनामध्ये फुकटची नाक खुपसू नये असं आमचं जाहीर मत आहे या ठिकाणी. जरांगेंचं आंदोलन हे बघा, राजकीय डावपेच हे आपले लोकच खेळतात, राजकारणी लोक खेळतात आणि मराठ्यांविरुद्ध ओबीसींना भडकून मराठ्यांच्या विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीने संघर्ष करतात. पण या ठिकाणी जरांगे साहेब आता ओबीसीचंच नेतृत्व करत असल्यामुळे या ठिकाणी मला वाटत नाही की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये संघर्ष होईल.